गरमागरम पिठलं आणि गरमागरम ज्वारीची भाकरी, पिठल्यावर थोडंसं तेल. पिठलं भाकरी कुणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडते ते. हाय फ्रेंड्स, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण गरमागरम ज्वारीची भाकरी आणि पिठलं बनवणार आहोत. त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासाठी इथं 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्यात, एक कुडी लसूण सोलून घेतलाय, हिरवीगार कोथिंबीर घेतली, थोडासा कढीपत्ता घेतलाय. आपल्याला अगोदर आता हिरव्या मिरच्या, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर, एक 3-4 पानं कढीपत्त्याचे ह्याचं वाटण बनवून घ्यायचं. ह्या वाटणाने पिठल्याला झणझणीत आणि खमंग अशी चव येते. पाहू शकता अशा पद्धतीचं आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय. असं हिरवी मिरची, लसूण ह्याचं पूर्ण एकत्र वाटण केलं ना, पिठलं एकदम छान होतं. आता लगेच आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. ह्या बाउलमध्ये एक पाऊण वाटी बेसन पीठ घेतले, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकायची. हे छान मिक्स करायचं आणि आपल्याला आता ह्याचं बॅटर बनवून घ्यायचंय. आता सुरुवातीला थोडंसं पाणी टाकले आणि ह्याच्या पूर्ण गाठोड्या मी फोडून घेतल्या तशा पद्धतीने. आणि आपल्याला छान ह्याचं पातळ असं बॅटर बनवून घ्यायचंय, म्हणजे पिठलं व्यवस्थित हाटलं जातं. लगेच आपल्याला आता गॅसवर कढई मांडायची आणि कढईत 2 चमचे तेल टाकून घ्यायचंय. तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची. जिरे मोहरीची फोडणी छान बसली की आपलं पिठलं सुद्धा तितकंच चविष्ट बनतं. जिरे मोहरी छान तडतडले गेले की लगेच आपल्याला थोडासा चिमूटभर हिंग आणि वाटून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचंय आणि वाटण छान परतून घ्यायचंय. इथे तुम्ही कांदा पण वापरू शकता, पण शक्यतो मी पिठल्यात कांदा घालीत नाही. अशा पद्धतीने बिना कांद्याचं नक्की एकदा पिठलं बनवून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. थोडासा कढीपत्ता टाकला, पिठल्याला कढीपत्त्याने अप्रतिम अशी चव येते. परतून घेतलं, लगेच ह्याच्यातच थोडीशी कोथिंबीर पण टाकायची आपल्याला, म्हणजे कोथिंबीर पण व्यवस्थित परतली जाते आणि पिठलं तितकं चविष्ट होतं. लगेच मी थोडीशी हळद टाकली. इथं साधारण पाव चमचा, जे बॅटर बनवलं होतं त्याच्यात पण पाव चमचा हळद टाकली होती आणि ह्याच्यात पण पाव चमचा टाकली हळद, म्हणजे छान असा रंग येतो पिठल्याला. आता मी हे बॅटर टाकून घेतले. परत त्याच बाउलमध्ये थोडंसं पाणी टाकलं. बाउलला बरंच बेसन पीठ चिकटलेलं होतं आणि परत अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं. म्हणजे पिठल्याचं कसं, पिठल्याला आहे ना शिजायला खूप पाणी लागतं. आता जरी पातळ दिसत असलं तरी हे अगदी 2 मिनिटात घट्ट होतं. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान असं फेटून घ्यायचंय. पिठलं व्यवस्थित फेटलं गेलं की त्याच्यात अजिबात अशा गाठोड्या राहत नाहीत आणि मग पिठल्याची चव पण छान लागते. पाहू शकता 2 मिनिटातच अगदी पिठलं असं आळलं गेलंय, घट्ट झालंय. आता मी झाकण ठेवले. लो गॅसवर आपल्याला एक साधारण 4-5 मिनिटं हे पिठलं छान शिजून घ्यायचंय. पिठलं छान शिजलं की आपल्याला वरून थोडंसं तेल टाकायचंय तुम्हाला आवडत असेल तर, आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि शकता अशा पद्धतीने चटचटलं गेलं पाहिजे पिठलं, मग व्यवस्थित शिजलं जातं. पिठलं छान शिजलंय. आता गॅस बंद केला आणि मी आता इकडं लगेच ज्वारीची भाकरी करून घेते. त्यासाठी गॅसवर तवा मांडलाय आणि एका ताटात पीठ चाळून घेतलंय आणि आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं मळून घ्यायचंय व्यवस्थित. आपण पीठ जितकं व्यवस्थित मळू तितकंच आपली भाकरी छान येते, अजिबात चिरटत नाही पीठ छान मळून घेतल्यानंतर. पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडंसं पाणी घ्यायचं, एक खाट्या पाणी टाकायचं नाही. आपल्याला आता हे छान असं पीठ मळून घ्यायचं. पाहू शकता छान पीठ मळून घेतलंय. आपल्याला भाकरी बनवायला खूप जास्त घट्ट पण पीठ नाही ठेवायचं आणि खूपच पातळ पण नाही. अशा पद्धतीचं पीठ झालं पाहिजे. आता अशा पद्धतीचा गोळा बनवून घेतलाय. आता मी ताटात पीठ चाळून घेतले आणि आपल्याला आता ह्याची भाकरी थापून घ्यायची. त्यासाठी दोन्ही हाताला थोडंसं पीठ लावून घेतले आणि अगोदर मी आता सुरुवातीला अशा पद्धतीने हातावरच भाकरी थापून घेते. पाहू शकता थोडीशी भाकरी थापली गेली की आपल्याला आता ही भाकरी ताटात मांडायची आणि दोन्ही हाताला थोडं थोडं पीठ लावून आपल्याला आता ही भाकरी छान अशी थापून घ्यायची. पाहू शकता अगदी 2 मिनिटात भाकरी बनून तयार होती आणि व्यवस्थित थापली जाते. आपलं जर पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं असेल तर. पाहू शकता आता मी दोन्ही हाताने भाकरी थापून घेते. आपल्याला सर्व साईडनी व्यवस्थित अशी एकसारखीच भाकरी थापून घ्यायची, म्हणजे कुठं भाकरी जाड किंवा कुठं पातळ होत नाही. पाहू शकता अशा पद्धतीची छान अशी गोल गरगरीत आपली भाकरी थापून तयार आहे. भाकरी करायला जास्त अवघड नाही, फक्त पीठ छान असं व्यवस्थित मळलं गेलं की भाकरी छान येते. आता आपला तवा पण छान तोपर्यंत गरम झालाय. आपल्याला आता ही भाकरी अशा पद्धतीने व्यवस्थित अशी उचलून घ्यायची. पाहू शकता एका साईडनी मी भाकरी उचलली दुसऱ्या हातावर
आणि अशा पद्धतीने तव्यावर टाकून घेतली पाहू शकता. आणि तव्यावर टाकली की लगेच आपल्याला आता पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला. व्यवस्थित असं पाणी लावून घ्यायचं छान. आणि लगेच आपल्याला आता साईडने अशा पद्धतीने अगोदर भाकरी थोडीशी अशी मोकळी करून घ्यायची, नंतर अशा पद्धतीची पलटून घ्यायची. पाहू शकता अगदी 1 मिनिटात भाकरी खालच्या साईडनी छान भाजली गेली, पण साईडनी कडा थोड्याशा कच्च्या दिसतात. त्यामुळे मी भाकरी व्यवस्थित सर्व साईडनी अशी फिरून भाजून घेते. आणि आता आपल्याला दुसऱ्या साईडनी भाकरी अशा पद्धतीने गॅसवरच भाजून घ्यायची. त्यासाठी गॅस फुल केला आहे. आणि अशा पद्धतीने आता छान अशी फिरून सर्व साईडनी भाकरी व्यवस्थित भाजून घेते मी. पाहू शकता आपल्याला उलथण्याच्या साह्याने ना अशा पद्धतीने भाकरी फिरून घ्यायची आणि व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. आपली भाकरी छान अशी फुगली पण गेली पाहू शकता. आणि मस्त गोल गरगरीत आली, अजिबात कुठं चिरटलेली पण नाही. अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर पाहू शकता ही भाकरी मस्त अशी भाजली गेली. आता लगेच मी ही गरमागरम भाकरी एका ताटात घेते. आणि गरमागरम पिठलं ह्याची चव काही वेगळीच ना. कोणाकोणाला ह्या गरमागरम पिठल्याची आणि ज्वारीच्या भाकरीची रेसिपी आवडली त्यांनी नक्की लाईक करा. आणि कमेंट्स करून सुद्धा सांगा तुम्हाला ही पिठल्याची रेसिपी कशी वाटली. वरून थोडंसं तेल टाकले. मस्त गरमागरम पिठलं सोबत ज्वारीची भाकरी, कांदा, लोणचं, त्याची चव काही न्यारी. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मस्त रेसिपीसोबत. धन्यवाद.